मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत। भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांची बाईक रॅली निघणार आहे। 11 वाजता या बाईक रॅलीचं आयोजन याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि आज उपराजधानी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो जे आहे ते निघणार आहे। भारत माता चौक येथून जे आहे ते हा रोड शो निघणार आहे आणि अगदी महाल भागातील शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी हा रोड शो जो आहे ते संपणार आहे। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते बाईक रॅलीमध्ये जे आहे ते सहभागी होणार आहे। स्वतः बाईक चालवत जे आहे ते थेट मतदाराशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अखेरच्या दिवशी संवाद साधणार। आपल्या होम पिचमध्ये आज त्यांचा अखेरचा प्रचाराचा दिवस असणार आहे। आपल्यासोबत भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास जे आहेत। भाऊ, काय सांगाल? अखेरचा दिवस आहे, तोप जे आहे ते थंडावणार आहे प्रचाराची। मुख्यमंत्र्यांचा होम पिचमध्ये आज भव्य रॅली शो निघतो। नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्री या मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये वेळ देऊ शकले नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे। 2026मध्ये आम्ही नागपूर शहराला अधिक सुंदर, अधिक विस्तारित, अधिक सुविधायुक्त कसं करणार आणि देशातल्या सगळ्यात प्रमुख शहराची नागपूरचं नाव आलं पाहिजे या दृष्टीने जी वाटचाल आहे ती कशी होईल हे देखील आम्ही लोकांना दिलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते आज या ठिकाणी कार्यक्रम जमल्या। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जे आहे ते भव्य बाईक रॅली रोड शो या ठिकाणून निघणार आहे। मध्य नागपूर हा मतदारसंघ आहे, याच परिसरामध्ये जे आहे ते संघ मुख्यालय देखील येतो, त्यामुळे नक्कीच जे आहे ते परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग असल्यामुळे या व्यापारी वर्गांना कुठतरी एक आव्हान जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आपल्या बाईक रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी एकंदरीत करण्यात असल्याची जी आहे ती माहिती देण्यात आली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।